महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अशा कितीतरी मुख्याध्यापकांच्या हाताखाली मलाही काम करण्याची संधी मिळाली। सर्वांच्या वतीने जोरदार असं स्वागत केले जाते केले जाऊने। आता या ठिकाणी राष्ट्रगीत चालेल। आज 8 नोव्हेंबर या दिवशी मराठा शिक्षण संस्थेची मराठा हायस्कूल या शाखेच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित असा मेळावा घ्यावा असं खासदार साहेब जे आमचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 15 दिवसापासून आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करीत होतो। अतिशय सुसूत्र पद्धतीने नियोजन केलं। सर्व शिक्षकांना अगदी सन्मानाने बोलवा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ती बातमी जाऊ द्या। मराठा शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंत दरवर्षी सोहळे होतातच असे, पण ते फक्त एका वर्षापूर्वी एक पण आमची बॅच कितीची आहे, 85 75ची आमची किती, 78ची आमची किती, 90ची। पण या ठिकाणी सगळ्या बॅच ज्या काही आहेत सगळ्या 10 वर्षाच्या त्यांच्या बॅचेस त्या सगळ्यांचा एकत्रित अशा प्रकारचा हा मेळावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला दिसतोय। कारण मेळावा घेतानाच असा अंदाज आम्ही असा केला होता की कमीत कमी 1000 तरी विद्यार्थी आहेत। त्याला इतिहास म्हणतो आपण। मेळाव्याचा हा शिक्षण संस्थेमध्ये आपल्या औरंगाबादच नाही तर मराठवाड्यामध्ये कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये एवढा मोठा मेळावा आयोजित केल्याचं एकही उदाहरण माझ्या समोर आतापर्यंत नाही। आणि ते तुम्ही तुमच्या आल्यामुळं, तुम्ही सहभागी झाल्यामुळं यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत असं मला वाटतंय। विद्यार्थी या मेळाव्यासाठी पुणे, मुंबई या ठिकाणी, नागपूर, कोल्हापूर, सातारा, लातूर इकडून जे विद्यार्थी तिकडं नोकरीसाठी गेले तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना निरोप मिळाला तो प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या कारणानं आमच्याकडे अप्रोच झाला आणि तो आज या मेळाव्यामध्ये आला। आपलं नाव? माझं नाव लक्ष्मण खंडेराव इखंडे, माजी मुख्याध्यापक मराठा हायस्कूल चौराहा औरंगाबाद। 10वीचा विद्यार्थी आहे आणि मला इखंडे सर, बोराडे सर, काचोळे सर, जोशी सर, इखंडे सर इत्यादी सर होते आणि या शाळेमुळे मी घडलो। या शाळेमुळे आज मी ज्या पदावर आहे, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप आनंदी आहे आणि खूप चांगलं। मी फकीरवाडी गुलमंडी चौरा इथं राहत होतो आणि त्या चाळीत राहत असताना मी दिवाणदेवडी इथं प्राथमिक मराठा हायस्कूल इथे शिक्षणाला होतो। त्यानंतर हायस्कूलच्या शिक्षणासाठी चौरा येथील मराठा हायस्कूलला होतो। खूप चांगली शाळा, खूप चांगले मार्गदर्शन, खूप चांगलं म्हणजे खूप म्हणजे काय आता शब्दात वर्णन करणं शक्य नाही। इथले गुरुजन वर्ग इथले आज आमच्या बॅचचे खूप ठिकाणी विविध पत्रकार आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, लेक्चर आहेत। जितेंद्र बोडके आहेत, शिवाजी नलावडे आहेत जो सध्या पत्रकार आहे। खूप म्हणजे एका वेगवेगळ्या पदावर आमच्या बॅचचे विद्यार्थी कार्यरत आहेत। आज या संमेलनासाठी आम्ही इथं जमलो। खूप आनंद वाटतोय की अशा प्रसंगी आमचे माजी गुरुजन, माजी विद्यार्थी इत्यादी जमलेले आहेत। त्यांना भेटून खूप आनंद झाला। आपलेही आभार। किती तुमच्या सोबतचे किती माझे विद्यार्थी सोबत होते आणि तुम्ही काय? आज कमीत कमी 20 ते 25 जण आमच्या बॅचचे या ठिकाणी आहेत। त्यांनाही आम्हाला जवळजवळ 40 वर्षानंतर आज भेटतोय आम्ही। 40 वर्षानंतरची ही भेट खूप अतुलनीय आणि खूप म्हणजे अवर्णनीय आहे। तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देणार विद्यार्थ्यांच्या, आता नवीन पिढी घडत आहे त्यांना काय सांगाल? नाही, शाळा ही फार म्हणजे हटली हे असते। शाळेतले मित्र म्हटलं की कधीही आपण त्यांना विसरू नयेत। शाळा, शाळेने दिलेले शिकवण, संस्कार हे आपण कधीही विसरू नयेत। माझे शिक्षक असतील, माझे गुरुजन असतील, माझे हेडमास्टर असतील, माझी शाळा याला मी कधीही विसरणार नाही आणि आपणही कधी विसरू नका। शाळा म्हणजे शाळा।
मी रवींद्र कानगावकर, सध्या डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूर येथे सुप्रिटेंडेंट या पदावर कार्यरत आहे. नंबर घ्या सर. नंबर 91 95 आणि 2096 1995 आणि 96 शाळे विद्यार्थी सगळे एकत्र आले आणि त्यांना पण खरंच आनंद, कारण आम्हाला ओळखू सुद्धा येत नव्हते की तेच विद्यार्थी आहेत त्यासाठी. पण इतकं शाळा सोडल्यानंतर आम्ही 20-25 वर्षांमध्ये भेटतोय म्हणून इतका आनंद होतोय. जेव्हा आम्ही रिलेटिव्ह म्हणजे आमच्या नागरिकमध्ये होत नाही एवढा आनंद आम्हाला आज होतोय. प्रत्येकांचे वेगवेगळे कोण कुठे आहेत, काय करतायत हे सगळं कळालं आणि त्यांना पाहून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आणि हा लग्न जसं सोहळा असतो तसं वाटायला लागलंय आम्हाला. किती विद्यार्थी आले तुमच्या इथल्या बॅच मधल्या? 30 विद्यार्थी आले. आता यानंतर काय प्रोसिजर, म्हणजे आता तुमची ओळख झाली, काही विद्यार्थी ओळखीचे होते नव्हते, तर मग आता पुढं काय भेटत जाऊ, नवीन आम्ही ग्रुप बनवायचा आहे, व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा आहे. आम्ही हा कार्यक्रम अरेंज करण्याचा प्रयत्न करू आणि जी आमची शाळा आहे ज्यांनी आम्हाला घडवलंय, आम्ही वेगवेगळ्या पदावर गेलेलो आहोत, त्यासाठी आम्हाला जेवढं आमच्याकडनं काही जेवढं करता येईल करण्याचा प्रयत्न करू. गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. आणि आमची जी जुनी बिल्डिंग आहे जी आम्हाला खूप हे वाटत होती ती खूप आता याच्यासाठी म्हणजे जीर्ण झालेली आहे, तिचं पण आम्ही काही करण्याचा म्हणजे तिचा वेगळं म्हणजे करण्याचा प्रयत्न करू. जे गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार, फक्त तुमच्या ज्याच्यातले काही जे गरीब राहिले त्यांच्यासाठी काय करणार? आता आम्ही भेटतोय, आम्हाला एक एक जणाबद्दल माहिती होईल, तेव्हा आम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊन तेव्हा करू ना. आधी तर आज भेटलोच आहे. आजही मित्र एकमेकांना ग्रुपमध्ये मदत करतात, असं नाही की जे जे आपण सांगितलंच पाहिजे असं नाही. कुणाचं आर्थिक काही परिस्थिती असेल सगळेजण करतात. पण आता एकी आम्ही थोडेच होतो ग्रुपमध्ये, आता सगळे जॉईन झाले, आम्ही एकमेकांबरोबर बोलू, हे करू आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हे शिक्षक आहेत, आमचा क्लासमेट. आज सगळ्या विद्यार्थी माजी विद्यार्थी एकत्र आहे आणि त्यासोबतच आम्हाला आमचे गुरुजन सुद्धा भेटले आणि खूप जुन्या आठवणी, त्यांनी शिक्षणामध्ये आम्हाला कसं संघर्ष करून शिकावं लागलं या आठवणी सांगताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आमच्या सर्वांच्या सगळी शाळा जशी तशी डोळ्यासमोर उभी राहिली, यामध्ये आज खूप आनंद मिळाला आणि हाच आनंद आम्हाला वारंवार मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज हीच मी सगळ्यांच्या वतीने मागली. कलावती सरायकर. मी एकूण 12 जून 1961ला मराठा हायस्कूल येथे रुजू झाले. त्यावेळेस माझं लग्न नव्हतं. त्या काळी मग मी त्या काळात कलावती उभारली होती. पण भाऊंनी मला मुद्दा बोलवून घेतलं आणि मुलींची शाळा अर्धी कोळेक्षणात नाही, मुली आपल्याला बाई लोकांची गरजच आहे, तेव्हा तुम्ही आपल्या त्या काळामध्ये मुली शिकत नव्हत्या तरी माझं शिक्षण मॅट्रिक एसटीच होतं आणि मी जॉईन झाले. आणि सरांनी सांगितलं, अध्यक्ष आचोळे सर आणि भाऊंनी, की आपल्या शेतकऱ्याची मुलगी आहे तिला लावून घ्या. आणि तेव्हापासून मला शिवाजी मराठी हायस्कूलनी घडवलं आणि मी आपल्या विद्यार्थ्यांना घडवलं. आणि माझ्या सगळ्या ह्या जे विद्यार्थी आहेत ते सगळे ग्रामीण भागातले अगदी उच्च पदावर आहेत आणि त्यांचं पण लाईफ म्हणजे त्यांनी आम्हाला घडवलं आणि आम्ही विद्यार्थ्यांना घडवलं. तेव्हा त्या विद्यार्थ्याचा आमच्या ऋण आहे. तेव्हा आणि त्यातल्या त्यात आमचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांचं ऋण अतिशय म्हणजे मला ते ताई म्हणायचे आणि म्हणायचे की आता तुम्हाला मॅट्रिक एसटी ना तर तुम्ही पुढचं शिक्षण करा. तेव्हा मी BA झाले आणि मला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. नाव सांगा. कलावती सरायकर. तुमचा नंबर द्या. आलेले आहेत आणि आमच्या ज्या आठवणी होत्या या बालपणीच्या, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो त्या आठवणी परत एकदा आम्हाला अशा मनामध्ये भरून आल्या आणि इतका अंतःकरणात आम्हाला आनंद झालाय. सगळ्या मित्रांना एवढ्या 30 वर्षानंतर, म्हणजे खूप जण असे आहेत की आम्ही 30 वर्षानंतर एकमेकांना ओळखू सुद्धा शकत नव्हतो. पण हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमामुळे हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला की सगळ्या मित्र मैत्रिणींसोबत आम्ही इथे आलो, त्यांच्याशी बोललो,
कोण कुठं आहे त्याबद्दल आम्हाला कळलं. त्यामुळे सर्व आयोजक, संस्थेचे जे काही अधिकारी आणि इथले जो कर्मचारी वर्ग आहे, मी सर्वांना मनपूर्वक अगदी काय म्हणतो धन्यवाद आमच्या सर्वांतर्फे. आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाच्या आयोजक समितीचे आभार मानतो. आम्ही 1996 बॅचचे विद्यार्थी. सर्वप्रथम मी एखांडे सर, टकले सरांच्या डोळ्यात जे आनंदाचे अश्रू आले, त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले. आणि हा आनंदाचा क्षण आम्ही या प्रसंगी आनंद त्याचा घेत आहे. मी सर्वांना धन्यवाद मानतो.